मित्रांनो नमस्कार, मी आशिष कदम. तर आज आपण जायटोनिकचं नर्सरी किट याचा वापर कसा करावा आणि याचे काय 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 फायदे आहेत, कोणकोणते फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहे. तर हा आपला कोबीचा प्लॉट आहे. याला साधारण 4 दिवस झालेले आहेत. रोपं पूर्णपणे सेट झालेले आहेत. आता आपण याच्या मुळीच्या वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आपण जायटोनिकचं नर्सरी किट याचा वापर आपण आज करत. जायटोनिक नर्सरी किटमध्ये आपल्याला प्रामुख्याने जायटोनिक एम हे बघायला मिळतंय. जायटोनिक एम म्हणजे मायक्रोरायझा येतंय. याच्यामुळे काय होतंय, आपले जे रोप आहेत किंवा आपण जे काही लागवड करणार आहे त्याच्या मुळांची वाढ होण्याचं काम आणि अपटेक करून देण्याचं काम याच्यामुळे जबरदस्त होत असते. त्याचबरोबर यात आपल्याला जायटोनिक NPK कॉन्सर्शिया हे मिळतंय. आता याचा प्रामुख्याने उपयोग म्हणजे हे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश याचे जे जीवाणू असतात त्यांची अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता करून देण्याचं काम हे जायटोनिकचं NPK करत असते, जेणेकरून आपल्या पिकाला सर्वांगीण वाढ व्हावा, त्याला सर्व पोषक तत्व मिळावी. अशा प्रकारे याचं जायटोनिक NPKचं काम असते. त्याचबरोबर आपल्याला याच्यात जायटोनिक झिंक म्हणून झिंक सोल्युमिंग बायो फर्टिलायझर म्हणजे झिंक सोल्युमिंग बॅक्टेरिया मिळत असते, जेणेकरून काय होतं आपल्या पिकात जो थोडाफार पिवळसरपणा मर होत असते किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या याच्यामुळे होत नाहीत आणि जेणेकरून आपल्या पिकाला काळोखीसुद्धा चांगली येत असते. आज आपल्या साधारण कोबीला 4 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर 4थ्या दिवशी आपण आज जायटोनिकचं नर्सरी किट सोडायचं काम आपलं चालू आहे. तर त्याचबरोबर आपण हे कसं बनवावं याच्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला एक 200 लिटर बॅलरची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपल्याला जायटोनिक एम हे एक छोट्याशा बकेटमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पूर्णपणे विरघळलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला ते द्रावण जे तयार झालेलं आहे ते आपल्याला 200 लिटरच्या बॅलरमध्ये टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घेऊन अजून NPK कॉन्सर्शिया पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. ते पण सुद्धा साधारण मिक्स करून आपल्याला त्यात सोडून द्यायचं आहे. त्याचबरोबर जायटोनिकचा झिंक बॅक्टेरियासुद्धा त्याच पद्धतीने मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे. हे सर्व याच्यामध्ये टाकून या 200 लिटरच्या द्रावणात एकत्र मिक्स करून आपल्याला साधारण एक रात्रभर भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून जो काही बॅक्टेरिया त्याची ग्रोथ काउंट वाढावी त्याच्यासाठी आपल्याला ते एक रात्र भिजत ठेवावं लागतं. त्याच्यानंतर आपण सकाळी याचा वापर आपण डायरेक्ट शेतात सोडण्यासाठी करू शकतो. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.